सर एक क्युरिओसिटीचा भाग म्हणून मी विचारते, मी सुद्धा कासेताळी थेरपी जेव्हा करत होते ना, हां, तेव्हा त्यामध्ये जे काळं काळं निघतं ते एक्झॅक्टली काय असतं? कारण का मला असं कळालं की त्यातून आपली जी हीट असते हां. ती त्यातून निघत असते. तर त्याच्यामागे काय एक्झॅक्टली लॉजिक आहे ते सांगा मला. आयुर्वेदामध्ये जो उल्लेख आहे, हां. शरीरामधली एक्स्ट्रा हीट, टॉक्सिन्स हे त्यातून बाहेर निघत असतात. पण आपण या गोष्टींकडे जास्त लक्ष नाही हं, हं. द्यायचं की हं. ते कमी निघत आहे, हं, जास्त हं, हं, निघत हं, आहे. हं. कधी-कधी ते निघतही नाही. हं, हं, हां. हं. पण महत्त्वाची गोष्ट काय आहे, की कांसाच्या थाळीने, वाटीने आपल्या पायांच्या तळव्यांना मालिश घेणे हे खूप महत्त्वाचं हं, आहे. जर हं, आपण हं. रेग्युलर मालिश घेतली, तर त्याचे खूप चांगले फायदे होतात. प्रकृती अनुरूप आहे ते. कधी ते ब्लॅक निघणार, टॉक्सिन्स निघणार, कधी नाही नाही निघणार. निघणार. हां, पण हां, त्याचे हां. बेनिफिट्स फायदे. होणार हां, हां, हां. हे मात्र 100% हे मात्र एकदम नक्की अगदीच. आहे. आता हे पित्त, कफ याच्यासाठी तर हे उपयुक्त आहेच. पण स्ट्रेसवर पण हे तितकंच उपयोगी आहे का? कारण का आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये आपण बघतो की काही ना काही होत असतं. आपण सतत स्ट्रेसमध्ये असतो. तर हो. कुठेतरी मेंटल रिलीफ म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो का? स्ट्रेस तर सर्वांनाच आहे. लहान मुलांना आणि मी जसं म्हटलं तरुण, सीनियर सिटिझन सर्वांना स्ट्रेस आहेच आणि यामुळे खरोखर रात्री शांत झोप लागत नाही. त्याच्यामुळे पूर्ण परिणाम जो आहे, आपल्या दिवसभराचे जे आपलं कार्यक्रम असतात त्याच्यावरती होत असतो. कांस्य थेरपी जर आपण रेग्युलर घेतली, म्हणजे आम्ही जे एक आयुर्वेदिक जडीबुटीची बॉटल देतो, ज्याच्यामध्ये 9 प्रकारचे आयुर्वेदिक वनस्पती आहेत. त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, 2 दिवस मुरत ठेवायचं आहे, त्याचे अर्क उतरले की त्यापासून थेरपी घ्यायची आहे. अगदी पहिल्या दिवसामध्ये त्याचा रिझल्ट तुम्हाला पाहायला येईल. जर तुम्ही रेग्युलर 10 मिनिटं आपण थेरपी घेतो, रात्रीचं जेवण झाल्यानंतर इतकी शांत झोप येते आणि पूर्ण दिवसभर आपण एनर्जेटिक फील करतो त्यामुळे. ओके. आता ज्या महिलांना हे हं, खरंच मनापासून सुरुवात करायची आहे, त्यांनी हं. फर्स्ट स्टेप कोणती घ्यावी? कसं तुम्हाला कनेक्ट करावं? स्क्रीनवरती माझा हं, नंबर दिसत आहे. हं. त्यावरती मला कॉल करा. तो कॉल केला की मग पुढचं एकदम एकदम सोपं होऊन जाणार आहे. मी तुम्हाला व्यवस्थित सर्व काही तुमच्या मनामध्ये जे काही डाउट्स असतील ते मी क्लिअर करेन. प्रत्येक कॉल मी स्वतः अटेंड करतो. ओके. कारण काय होतं, बरेचसे डाउट्स असतात आणि मग ते कुठेतरी आपल्या मनामध्ये राहिले की मग ते पुढच्या प्रवासावरती त्याचा परिणाम होत असतो. आणि प्रत्येक कॉलला मी जे काही कॉल्स येतात त्याला हं, 10 हं, ते हं. 15 मिनिटाचा वेळ देतो मी. व्यवस्थित सगळं काही समजून सांगतो आणि बस एवढंच मी सांगेन की कॉल करा आणि पुढे आपण हे करू शकतो. अगदीच. तर सर आणखी एक प्रश्न म्हणजे आता ज्यांचं नी रिप्लेसमेंट झालेलं असेल किंवा असे काही ज्यांना असतील त्रास, तर ते सुद्धा हे घेऊ शकतात का? कारण का हे पायाच्या रिलेटेडच आहे. ज्यांची नी रिप्लेसमेंट झालेली आहे ना, त्यांना आपण थेरपी देऊ शकतो, पण हं. थोडीशी केअर घेऊन. ओके. म्हणजे आता कसं असतं, समजा एखाद्याची गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेली, तर सगळ्यात पहिलं काय करायचं आहे आपल्याला, ज्यांनी शस्त्रक्रिया त्यांची केलेली आहे सर्जन बरोबर त्यांना कन्सल्ट करायला सांगा. ते जर ओके म्हणतायत, त्यांना जर वाटतं की काही प्रॉब्लेम नाही आहे, तर मग आपण त्यांना थेरपी देऊ शकतो. आता सुरुवातीला एकदम 10 मिनिटं आपल्याला थेरपी नाही द्यायची आहे त्यांना. हं. सुरुवातीला काय करा, एक 4 मिनिटं थेरपी द्या पहिल्या दिवशी. 4 मिनिटं थेरपी घेतल्यानंतर त्यांना नेक्स्ट डे बोलवा. त्यांना विचारा, कसं वाटतं तुम्हाला? काही त्रास होतोय का? गुडघे वगैरे जास्त दुखत आहेत का? ते जर म्हणतायत की मला काही प्रॉब्लेम नाही, मला एकदम ओके, छान वाटतंय, तर मग त्यांना आपण 8 मिनिटं थेरपी देऊया. नेक्स्ट डे पुन्हा बोलूया आणि जर ते कम्फर्टेबल फील करत आहेत ही थेरपी घेतल्यामुळे, मग काही प्रॉब्लेम नाही. मग त्यांना आपण रेग्युलर थेरपी देऊ शकतो. आता याच्यामध्ये अजून थोडीशी आपण केअर करूया. हं. जेव्हा सीनियर सिटिझन येतात ना, तेव्हा त्यांना बसताना थोडीशी मदत करा. काय होतं, थेरपी घेतल्यानंतर पाय थोडे तेलकट होतात. घसरण्याचे वगैरे चान्सेस बरोबर. असतात. तर बाजूला उभे राहा. त्यांना व्यवस्थित उठवा. पाय त्यांचे व्यवस्थित क्लीन करा आणि जमत असेल तर अगदी रिक्षापर्यंत त्यांना सोडवायला गेलात तर खूप चांगलं होईल म्हणजे. आता तुम्ही म्हणाल ₹50 घेऊन इतकं सगळं करायचं का? हं, हं. असं नाही आहे. आपण ॲक्चुअली हा जो व्यवसाय करत आहोत ना, ॲक्चुअली व्यवसाय म्हणण्यापेक्षा मी म्हणेन सेवा आहे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला अशा चांगल्या प्रकारे जर ट्रीट करता ना, सर्वजण पाहत असतात. मग जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे अशा प्रकारे सेवा दिलीत त्या सीनियर सिटिझनला, सीनियर सिटिझनचे नाही म्हटले ना 15 ते 20 फ्रेंड्स असतात. जर हं, व्यवसायाच्या हं, हं, दृष्टीने हं, विचार हं, हं. करायचं म्हटलं तर ते लोकंसुद्धा, जर तुम्ही चांगलं ट्रीट करताय, तर अशा प्रकारे प्रत्येकजण तुमच्याकडे नाही म्हटलं तरी 10-12 जणांना घेऊन येईल. तर अशा प्रकारे आपण मनापासून चांगल्या प्रकारे त्यांना थेरपी द्यायची आहे आणि त्याचे चांगले रिझल्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील. ओके. सर प्रेग्नंट वुमनसाठी पण हे फायदेशीर ठरू शकतं का? प्रेग्नंट वुमनला करायची म्हटलं ना, जे मी आता हं, हं, म्हटलं हं, हं. तेच विथ केअर. ओके. म्हणजे त्या पण करू शकतात. करू शकतात. हां. पण कसं, पुन्हा तेच त्यांच्या जे डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी कन्सल्ट करायला सांगा.
आल्यानंतर त्यांना व्यवस्थित बसवा. मेन काय प्रेग्नंट वुमनची काय काळजी घ्यायची आहे, की त्यांच्या पोटांवरती जास्त प्रेशर येणार नाही. तर अशा पद्धतीने ते रोलरला आपण ॲडजस्ट करायचं आहे, हं, हं, चेअर हं. बरोबर ॲडजस्ट करायची आहे. त्यांना व्यवस्थित थेरपी द्यायची, पाय त्यांचे व्यवस्थित क्लीन करायचे जेणेकरून घसरून वगैरे नाही पडणार. तर अशा प्रकारे विथ केअर त्यांना तुम्ही देऊ शकता. खूप चांगले फायदे आहेत याचे. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, गुडघे वगैरे दुखतात प्रेग्नन्सीमध्ये वगैरे, तर त्याच्यामध्ये खूप चांगली त्यांना फायदा होऊ शकतो. रात्री चांगली शांत झोप येऊ शकते आणि खरोखर त्यांच्यासाठी ही थेरपी खूपच चांगली आहे.